नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीकडे 18,000 क्युबेक पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा, गंगापूर आणि कादवा या नद्यांच्या पूरस्थिती निर्माण झाली असून सतत होणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। यामुळे जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन प्रशासनासमोर उभे राहिले। या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर मध्यम प्रकल्पातून जायकवाडी धरणाकडे तब्बल 18,000 क्युबेक पाण्याचा विसर्ग प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे। वाढत्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या परिसरात संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे। पाण्याचा विसर्ग सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नांदूर मधमेश्वर येथील सुरत पुणे महामार्गावरील पुलावर निफाड पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे। त्यामुळे उपनिरीक्षक पडोळ मॅडम, विनोद जाधव, धनंजय जाधव, योगेश आव्हाड, संदीप खाडेकर तसेच नांदूर मधमेश्वरचे पोलीस पाटील गोरखनाथ डांगले यांचा समावेश आहे। तसेच बंधाऱ्याच्या गेटवर सायखेडा पोलीस स्टेशनचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी नदी पात्रात तसेच बंधाऱ्याजवळ जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे। पूरस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी निफाड प्रतिनिधी उत्तम जाधव व योगेश कर्डिले यांचा रिपोर्ट। आपण आलेलो आहे नांदूर मधमेश्वर धरणावरती। नांदूर मधमेश्वर धरण 2 दिवसापासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस संततधार चालू असताना पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आणि गंगापूर, दारणा, कादवा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू झालेला आहे। त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी निफाड तालुका प्रतिनिधी उत्तम जाधव, नाशिक जिल्हा, योगेश कर्डिले यांचा रिपोर्ट।